नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे सर्वपित्री अमावस्या. आता ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या शारदीय नवरात्र येण्याच्या आदल्या दिवशीची अमावस्या असते. कारण की शारदीय नवरात्र जी आहे तर अमावस्या झाल्या दुसऱ्या दिवशी चालू होत असते. तर या अमावस्येच्या दिवशी आता या अमावस्येला मोक्ष अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी म्हणजेच की या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याकडून काही सेवा झाल्या नसतील तर मग या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध करायचे असते. तर आता काही जर तुमच्याकडून झाले नसेल, श्राद्ध म्हणा, तर्पण म्हणा आपल्या पितरांचे, तरीही चालेल, पण कावळ्याला आपल्याला दही भात खाऊ घालायचा आहे. आता अमावस्येच्या दिवशी जरी तुमच्याकडून श्राद्ध झाले असतील आपल्या पूर्वजांचे, तरीही आपल्याला अमावस्येच्या दिवशी कावळ्याला दही भात म्हणा किंवा मग दही भाताचा जे पण काही उपाय असतील तर ते पण उपाय आपल्याला करायचा आहे. ज्यामुळे काय होईल की आपले पूर्वज जे आहेत तर आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो. तर पितृदोष हा कधीपर्यंतचा लागतो तर 3 पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो. जरी आपले सासू सासरे असतील तरीही हा उपाय जो आहे दही भाताचा तर तो करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये आपल्या पितरांच्या सेवा ज्या आहेत तर आपल्याकडून दररोज घडत नसतील तर आपल्या घराला मग पितृदोष लागत असतो. आता घरातील सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, खूप दवाखाने केले पण त्या व्यक्तीचं आजार पण बरं होत नसेल, मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी ज्यावेळेस घरामध्ये घडत असतात त्यावेळेस मग पितृदोष असल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती म्हणजेच की आपले पितर जे आहे ते पितर आपल्यावरती तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कोणतीही इडापिडा असेल, नजरबाधा असेल, आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष पण नष्ट होतो आणि आपले पितर जे आहेत तर तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आता सर्वपित्री अमावस्या जी आहे तर ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मग आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कधी करायचा आहे आणि कोणी करायचा आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. आता आपले जे पूर्वज आहेत तर ते पूर्वज आपल्याकडे 15 दिवस आपल्याकडे येत असतात. आता अमावस्येला जेवण करून जातात. आता ही जी शेवटची अमावस्या असते सर्वपित्री अमावस्या, तर मग त्यानंतर परत वर्षभर आपल्याकडे येत नाहीत. म्हणून मग हा जो शेवटचा दिवस असतो तर आपल्या पूर्वजांच्या जेवण घालण्यासाठी हा दिवस जो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. कारण की तिथून पुढे दुसरा दिवस जो असतो तर तो शारदीय नवरात्र चालू होत असते. म्हणून आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी, पूर्वजांना तर्पण देण्यासाठी हा जो शेवटचा दिवस अमावस्येचा जास्त महत्त्वाचा मानला जातो. आता आपल्या पूर्वजांना आपल्याला वर्षभर कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणतेही उपाय करायला आपल्याला जमत नाही. त्यामुळे आपल्या घराला दोष लागत असतात. जर आपल्याकडून ही जी अमावस्या आहे तर या दिवशी जर आपल्याकडून सेवा घडल्या नसतील किंवा आपण जर कोणता नैवेद्य वगैरे अर्पण केला नसेल पूर्वजांना म्हणा किंवा कावळ्याला दहीभात ठेवला नसेल तर मग आपल्या घराला प्रखर पितृदोष लागत असतो आणि मग याचा आपल्याला वर्षभर याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो. तर मग आता ही जी अमावस्या आहे तर ही कधी चालू होणार आहे तर ही अमावस्या शनिवारी रात्री 12:17 सुरू होणार आहे. तर रविवारी रात्री 12 म्हणजे रात्री 1:24 संपणार आहे. तर ही अमावस्या मग आपल्याला रविवारची साजरी करायचं आहे. त्यामुळे मग हे जे दही भाताचे उपाय आपल्याला करायचे आहेत तर हे आपल्याला रविवारच्या दिवशीच उपाय करायचा आहे. आता घरामध्ये संतती प्राप्त होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर घरात सतत वादविवाद होतात. अशा घरामध्ये ज्या गोष्टी सतत घडत असतात, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते, सतत काय ना काय अडचणी येत असतात, तर त्यावेळेस आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात. आपल्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी जरी आपण श्राद्ध घातले तरीही आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्याला दहीभात तुम्ही ठेवू शकता. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, भात आणि दही आपल्याला लागणार आहे. तर
या 2च वस्तू आपल्याला लागणार आहेत। यापैकी मग जो उपाय आपल्याला करणं शक्य होत असेल तर ते तुम्ही उपाय करायचे आहेत, कारण की यामध्ये बरेच उपाय सांगणार आहे। यापैकी तुम्हाला एक जरी उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायचं आहे। तर आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे। घराच्या आपल्या दक्षिण कोपऱ्याला टेरेसवर म्हणा किंवा मग तुम्ही गॅलरीत म्हणा किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये दहीभात आपल्याला ठेवायचा आहे। तर हा जो दहीभात आहे तर हा दहीभात आपल्याला केळीच्या पानावर म्हणा किंवा मग वडाच्या झाडाचे जे पान आहे तर त्या पानावर आपल्याला दहीभात घ्यायचा आहे। आता हा दहीभात आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही एखादी पत्रावळी घेऊ शकता किंवा काहीच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादं प्लेट घेऊ शकता, जे असेल तुमच्याकडे ते घ्यायचं आहे। आणि थोडा भात आपल्याला आणि थोडंसं दही एकत्र करायचं आहे, एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। भातामध्ये मीठ किंवा तेल चुकूनही टाकायचं नाही। आता घरात ज्यावेळेस आपण इतर व्यक्ती खाण्यासाठी शिजवलेला भात असतो तर तो भात न घेता आपल्याला नवीन भात शिजवायचा आहे, म्हणजेच की वेगळा भात आपल्याला शिजवायचा आहे। कारण की आपल्याला हा जो भात आहे तर हा भात आपल्या पूर्वजांसाठी म्हणून आपल्याला ठेवायचा आहे, म्हणून नवीन भात आपल्याला थोडासा जेवढा लागणार आहे भात आपल्याला तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे। आणि भात शिजवून झाल्यानंतर एखाद्या पानावरती दहीभात घेऊन एकत्र करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे। आता घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर मग दक्षिण दिशेला आपल्याला काय करायचं आहे, हा जो भात आहे तर हा भात दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। आणि आपण जे 1 ग्लास भरून पाणी घेतलं आहे तर त्या पाण्याने काय करायचं आहे, गोल वर्तुळ काढायचं आहे आणि जे आपण वर्तुळ काढला आहे त्यामध्ये हा जो भात आहे तर हा भात ठेवायचा आहे। त्याच बाजूला आपल्याला मग पाणी पण जे ग्लास भरून घेतला आहे तर ते पाणी पण आपल्याला तिथेच ठेवायचं आहे। तर असा जो हा उजव्या हाताने मग आपल्याला काय करायचं आहे, भाताच्या साईडने भाताला जे पाणी आहे तर आपण पाणी फिरवायचं आहे हातामध्ये पाणी घेऊन आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे। आपल्या पूर्वजांना ओम पितृदेवताय नमः असं आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे आणि पूर्वजांना प्रार्थना करायचं आहे की हा जो भात आहे तर हा भात कावळे किंवा मग पक्षी खाऊन घेतील, ज्यामुळे आपल्या घराला जे पण काही दोष लागले असतील तर ते दोष दूर होतात आणि आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। म्हणून असा एक आपल्याला दही भात आपल्याला दक्षिण दिशेला घराच्या बाहेर म्हणा किंवा टेरेसवर किंवा गॅलरीत तुम्हाला जिथे शक्य झालं तिथे हा ठेवायचा आहे। तर त्यानंतरचा एक उपाय म्हणजे की एक आपल्याला शेणाची गौरी घ्यायची आहे आणि त्यावरती 2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि दही भात आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे। आणि त्यावरती ठेवल्यानंतर दही भात जो आहे तर जे आपण शेणाची गौरी घेतली आहे त्यात टाकायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ओम पितृदेवताय नमः म्हणायचं आहे। हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण प्रवेश करत असतो तर या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला बसायचं आहे किंवा मग तुम्ही बाल्कनीमध्ये म्हणा किंवा टेरेसवर पण हा उपाय करू शकता। आता टेरेसवर दहीभात आपण ठेवू शकतो, पण टेरेसवरती जर आपण दहीभात ठेवला तर कावळे म्हणा किंवा पक्षी म्हणा इतर खाऊन घेतील, पण हा दहीभात तुम्ही शक्यतो घराच्या मुख्य उंबरठा जिथून आपण प्रवेश करतो तिथेच ठेवायचा आहे। आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे की टेरेसवर आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण टेरेसवर आपल्याला प्रत्येक दिशेला हा जो दहीभात आहे तर हा दहीभात आपल्याला पानावर म्हणा किंवा पत्रावळीवर किंवा जसं तुम्हाला शक्य होईल तिथे आपल्याला हा दहीभात ठेवायचा आहे आणि आपल्या पूर्वजांना आपल्याला आव्हान करायचं आहे दहीभात खाण्यासाठी। आता आपल्या घरामध्ये पितृदोष असतो किंवा घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यासाठी म्हणा तर एक पत्रावळीवरती आपल्याला काय करायचं आहे, घराच्या मुख्य दरवाजावरून एक दहीभात घेतल्यानंतर 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर हा जो भात आहे तर हा भात आपल्याला घराच्या बाहेर टाकायचा आहे। टाकताना कुणाचा त्यावरती पाय पडणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला हा भात टाकायचा आहे की तो भात कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा आहे। तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती होते। आपल्या घरामध्ये कितीही पितृदोष असेल,
कोणत्या इडापिडा असतील तर त्या पण दूर होत असतात आणि आपले पित्तर जे आहेत तर ते तृप्त होत असतात. आता घरातील व्यक्ती सतत आजारी पडणारे असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये सतत नकारात्मकता असेल, त्या व्यक्तीमध्ये सतत वाईट बोलत असेल, तर त्यावेळेस काय करायचं आहे की ज्याप्रमाणे आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरून पत्रवाळीवरती दहीभात घेऊन ओवाळून आपण घराबाहेर दक्षिण दिशेकडे टाकला आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, एका पत्रवाळीवर दहीभात घ्यायचा आहे आणि 7 वेळा जी व्यक्ती आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, घराच्या बाहेर टाकायचं आहे. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होते, त्या व्यक्तीचं आजार पण दूर होतं. पितृदोष दूर होण्यासाठी हे जे उपाय आहेत तर हे उपाय आपल्याला करायचं आहे. आता असे उपाय आपण केल्यामुळे काय होते की आपले जे पितर आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. मग घरातील पितृदोष दूर होतो. तसेच आपल्याला काय करायचं आहे, आज शेवटचा दिवस असतो म्हणून दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करून पितृ अष्टक म्हणा किंवा मग तुम्ही पितृस्तोत्र म्हणू शकता किंवा मग आपल्या पितरांचं नाव माहिती असेल तर पितरांचं नाव घेऊन स्मरण करू शकता किंवा मग ओम पितृदेवताय नमः असं मग तुम्ही स्मरण करू शकता. कारण की आपले पितर ज्यावेळेस तृप्त होतील त्यानंतरच मग आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घरातील सगळ्या समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. म्हणून मग यापैकी तुम्हाला जे उपाय करणं शक्य होत असेल तर ते आवर्जून करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या पण घरातील अडचणी दूर होतात. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.